आणि भांडूप नाहूरवरून आलेला संघ श्रीराम 10 षटकांचा सामना असेल आणि सलामी जोडी मात्र खेळपट्टीवरती दाखल झाली. बॅट्समॅन स्ट्राइक पे कोण आहे? स्ट्राइकला कोण आहे दादा? किशन. चला धर्मेश मात्र गोलंदाजीवरती दाखल झालेत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी यस सर. आणि पंचांचा ग्रीन सिग्नल मात्र आलेला आहे. चला सज्ज राहायचंय स्कोरर कॅमेरामॅन. चला आपण बघताय ते KBP 11 वर्सेस श्रीराम. मग एक ठाण्यावरनं आलेला संघ आणि दुसरा नाहूर भांडूप. आजचा स्पर्धेचा दुसरा भांडूप ना, नाहूर नाही ना. ओके 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 आलाय ना. ओके पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव आलेली. नाव आहे फलंदाजाचं किशन आणि अकाउंट उघडलं जातोय तो मात्र KBP 11 संघाचं एक धावानी मात्र अकाउंट उघडलं जातं. नाव आहे फलंदाजाचं किशन आणि आता किशन मात्र स्ट्राइक एंड वरती आलेत. विवेकच्या बॅटमध्ये एक रन आलेले आहे. सॉरी असेल. हो पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलंय. फक्त दिशा दिली. पहा चेंडू गेलाय घोषांतिक एरियामध्ये. पंचांनी कळवले. एक धाव मात्र आलेली आहे आणि 2 चेंडू 2 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी पहा. धर्मेश नाव आहे गोलंदाजाचं. छोटा पॅकेट बडा धमाका. सुरेख गोलंदाजी. हो सुरेख असा चेंडू पुन्हा एकदा मात्र बघायचंय किती धाव काढतायत आणि बॅटमधून आलेली धाव कुठंतरी मात्र पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट झालेली आहे. किशन 3 बॉल 3 झाले ना. 3 चेंडू 3 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू असताना इथं मात्र आता फलंदाजाला हात खोलावे लागतील. लो फुलटॉ चेंडू होता. पहा यष्टीरक्षक आले आणि सुंदर क्षेत्ररक्षण मात्र त्यांच्या माध्यमातून झाली आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. नाव आहे गोलंदाजाचं धर्मेश. काय सुरेख गोलंदाजी करतायत पहा. 4 चेंडू हाताळलेत आणि फक्त 3 धावा मात्र खर्च केलेला आहे. नाव आहे गोलंदाजाचं धर्मेश. अचूक टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कुठेतरी मिस टाइम झालाय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या पोचते ती बिनगडीबात 3 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू असताना गोलंदाज धर्मेशच्या माध्यमातून सुरेख असं कार्य पहा. निर्धाव चेंडू टाकतायत आपल्या संघासाठी. त्यांना माहिती आहे किती महत्वाचा सामना असेल. सामना क्रमांक 2 आजच्या दिवसाचा विचार केला तर. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. खेळाडू आहेत फिल्डिंग करतायत तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजांनी एक धाव प्राप्त करतायत. पहिलं षटक मात्र संपुष्टात आलेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 4 धावा. 2 आहे. अच्छा 3 आहे बाबा. आपल्याला काय माहिती. नौके गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत. अजय. धर्मेशची जागा घेण्यासाठी मात्र नवीन गोलंदाज अजय मात्र गोलंदाजीवरती दाखल झालेले आहेत आणि सलामी जोडी किशन आणि विवेक मात्र कुठेतरी संत गतीने मात्र सुरुवात करतायत. पहा मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 3 खेळाडू आपल्याला 30 याच्या बाहेर दिसतायत. मग एक खेळाडू मात्र डीप लॉंग ऑनला दिसतोय. दुसरा डीप मिड विकेटला आणि तिसरा डीप एक्स्ट्रा कव्हरला. इथं मात्र दणदणीत मात्र फटका टोलवला. चेंडू चालला सीमा लगत आणि मात्र झाडाला लागून मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये परत आलाय.
यस सर, पंचांचा निर्णय 4 धावा. सुरेख असा फटका मात्र खेळलाय. कोण आहे फलंदाज, कोण आहे? विवेकच्या बॅट मधून आलेला एक उत्कृष्ट असा चौकार. पहा इथं जे ग्राउंड आहे, अगर ग्राउंडच्या आतमध्ये झाड आहेत, त्या झाडाला चेंडू स्पर्श झाला तर 4 देण्यात येईल आणि सोपा झेल मात्र धरतीला दान करण्यात येत आहे. पहा खराब क्षेत्ररक्षण मात्र त्यांच्या माध्यमातून झालं. काय नाव आहे, कॅच कोणी सोडली? धनंजय, मात्र तुम्ही झेल सोडलेला आहे आणि विवेक सारख्या फलंदाजाचा झेल सुटणं कुठेतरी मात्र महागडं तुम्हाला ठरणार आहे, कारण त्यांच्या बॅट मधनं आलेला चौकार सुरेख फलंदाजी करतायत. केबीपी 11 लो फुलटॉस चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. रनआउटची संधी मात्र निर्माण झाली होती, चुकीच्या दिशेने मात्र थ्रो करण्यात आला आणि दोन्ही फलंदाजांनी मात्र एक धाव प्राप्त केलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते ती 10 धावा. 10 धावा मात्र स्कोर बोर्ड दाखवतोय आणि सुरेख असं कार्य मात्र अपडेटच्या भूमिकेत आहेत स्कोरर, आमचे साथी स्कोरर भौमिक आणि त्यांच्या जोडीला आकाश. सुंदर असं कार्य त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. पहा प्रत्येक चेंडूचा अपडेट मात्र देता येतं. अचूक टप्प्याचा चेंडू ऑप्शनच्या बराचसा बाहेर आणि बायच्या मात्र रूपामध्ये एक धाव आलेली आहे आणि धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. चांगली सुरुवात इथं मात्र केबीपी 11, कारण आपण विचार केला तर नाणेफेकीचा कॉल मात्र श्रीराम संघाने जिंकला आणि प्रथम मात्र क्षेत्ररक्षण निवडलं आणि आमंत्रित करण्यात आलं फलंदाजीसाठी केबीपी 11ला आणि केबीपी 11 ची सलामी जोडी. मग एका ठिकाणी किशन आणि दुसऱ्या ठिकाणी विवेक मात्र सुरेख असं कार्य करताना दिसत आहेत. त्यांच्या माध्यमातून सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अचूक टप्प्याचा चेंडू कुठेतरी मिस टाइम झालाय, कुठलाही खेळाडू तिथं नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू जाऊन पडतोय आणि 2 धावा मात्र प्राप्त करतायत. नाव आहे फलंदाजाचं विवेक आणि या 2च्या सहाय्याने मात्र धावसंख्या पुढे जाते. बिन गडीबाद 13 धावा. सुरेख अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चारी बाजूला मात्र खेळतायत विवेक. थोडासा डान्सिंग डाऊन द स्ट्रोक मात्र खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत आणि या टायमाला पुन्हा एकदा झेल धरतीला दान करण्यात आलेला. नाव आहे खेळाडूचं धर्मेश. 2 मात्र झेल धरतीला दान करण्यात आलेले आहे. पहा दोघांचा एक एक चान्स घेतला ना विवेकला. अब देखिए किस्मत भी बहादुरों का साथ देती है यहाँ पर. विवेक शायद दिन आपका अब आज का है, आज का दिन आपका है, क्योंकि देखिए 2 कैच छूटे हैं. अब 2 ओवर के खात्मे के बाद यहाँ पर स्कोरबोर्ड दर्शाता हुआ 15 रन आणि नवीन गोलंदाज मात्र आले तो गोलंदाजी मार्क वरती राजेश. राजेश येत आहेत. पहा शॉर्ट रनअप आहे, बरोबर हॅम्परच्या जवळ मात्र उभे आहेत आणि पहा गती परिवर्तन जरूर असेल यांच्या चेंडू मध्ये, कारण शॉर्ट रनअप आहे. पंचांचं सुद्धा इथं कौतुक करावं लागेल. अमित साळवी आणि राजन गड्डा मात्र या मॅच मध्ये हॅम्परिंग करताना दिसत आहेत. आणि जर आपण या चॅनलचा विचार केला तर हो बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. खेळाडू आहे तिथं मात्र त्याला चकमा देऊन चेंडू चालय घोषांतिक एरियामध्ये पंचांनी कळवलं आणि 1 धाव मात्र प्राप्त करतायत. धाव संख्या पुसते ती बिनगडीबाद 16 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्ग वरती राजेश दाखल झाले आणि मात्र पहिल्याच चेंडू मध्ये 1 धाव मात्र त्यांच्या चेंडू मध्ये काढण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा काय वेगवान चेंडू होता, अक्षरशः वेगावरती स्वार झाले होते का काय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. नाव आहे गोलंदाजाचं राजेश. सुरेख गोलंदाजी आणि विवेक मात्र कुठेतरी त्यांचा फटका फसला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. पहा सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या माध्यमातून सुंदर अशी गोलंदाजी. अरे यार कंफ्यूज क्यों करा रे, आता तू बोलला
किशन मात्र आहेत फलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू होता ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. पंचांनी मात्र गोलंदाजाला इथं दंडित करण्यात येत आहे, कारण वाईटचं मात्र धाव इथं आले म्हणजे मुफ्त के रन. 17 धावा इनसाइड आउट स्ट्रोक. कुठलाही खेळाडू तिथं तैनात नाही आहे. चेंडू चाललाय डन 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 4 रन 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 आणि या चौकाराच्या साहाय्याने मात्र धाव संख्या पुढे जाते ती 21 धावा. सुरेख अशी फलंदाजी पहा. उल्टी कैप सीधी कैप इनके सर पर है. नाम है बल्लेबाज का किशन. अब किशन बोला तो हमारे मुंबई इंडियंस के किशन देवेंद्र हमें याद आ रहे हैं भाई. किशन देवेंद्र एक ऐसा बल्लेबाज है एसपी का. चला काका लवकर यायचं आहे मैदानाच्या आतमधून. पुन्हा एकदा पंचांनी सांगितलं बाय रन आणि एक्स्ट्राच्या रूपमध्ये आलेली धाव आणि धाव संख्या पुढे जाते ती 22 धावा. सुंदर अशी स्पर्धा इग्नाइट कप म्हणजेच आपण मुलुंड नगरीमध्ये आपण पाहतायत भव्य दिव्य अशी स्पर्धा. राजे संभाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारे हे सामने आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने मात्र खेळलेला फटका आणि एक धाव मात्र काढतायत फलंदाज किशन आणि धाव संख्या पोहोचते ती 23 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राजेश दाखल झाले आणि राजेशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी मात्र बघायला भेटत आहे मैदानाच्या आतमध्ये. चला टाइम वेस्ट नाही करायचा आहे. पंचांना विनंती असेल कुठलीही टीम मीटिंग मात्र घ्यायची नाही आहे प्लीज. झाले का 3 षटकानंतर मात्र संघाची धाव संख्या पोहोचते ती बिनगडी बाद 23 धावा. चौथं षटक मात्र घेऊन येत आहेत गोलंदाज विवेक येत आहेत मात्र चौथं षटक घेऊन. कुठलं तरी निर्णायक षटक असेल, कारण आता पहा मात्र फील्ड मात्र आता मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला प्रत्येक खेळाडू दिसत आहेत. आपण विचार केला तर फिल्डिंगचा डीप मिड विकेटला मात्र एक खेळाडू आहे आणि एक मात्र खेळाडू येते काऊ कॉर्नर झोनला आणि एक खेळाडू आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक खेळाडू आहे डीप लॉंग ऑनला आणि एक आहे पॉइंटच्या दिशेने आणि दुसरा आहे कव्हरच्या दिशेने. ही फील्ड रचना म्हणजे असेल आणि गोलंदाज विवेक मात्र दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. विवेक यांचा पहिला चेंडू. किशनला मात्र कुठेतरी चुकी झाली. यष्टीरक्षक मात्र चेंडू गॅदर करता आला नाही आणि बायच्या रूपामध्ये कळवलेली धाव मात्र पंच कळवतायत आणि बॅटची मागणी होत आहे. बॅट पुरवायची आहे. किशन मात्र बॅटची मागणी करतायत. सॉरी पॉइंटच्या दिशेने मात्र खेळलेला स्ट्रोक आणि 2 धाव प्राप्त करतायत फलंदाज किशन आणि धाव संख्या पोहोचते ती 25 धावा. बरोबर ना 25 धावा मात्र स्कोर बोर्ड दाखवतोय. अजूनही कुठलाही एक विकेट घेता आलेला नाही आहे. ओ देखिए इस गेंद को बल्लेबाज के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद और हैम्पर ने कहा इट इज अ वाइट बॉल. अब देखिए मुफ्त का रन आता हुआ यहाँ पर 27 रन. अब एक्स्ट्रा के रूप में आया हुआ ये रन देखिए अब कितने दिक्कतें पैदा करेगा, क्योंकि भाई एक से हार जीत का फैसला भी होता है. छोटी गेंद देखिए कट किया. पॉइंट के दिशा में खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर. अब स्कोर बोर्ड
जा पहुंचा है बिना विकेट खोए 28 रन। अच्छी शुरुआत यहां पर केबीपी 11 थाना से आया हुआ ये टीम। और देखिए जबरदस्त कार्य दोनों ही बल्लेबाज किशन और विवेक। आप देखिए छोटी गेंद थी यहाँ पर, बड़ा हिट खेलना था लेकिन सिर्फ दिशा दी। नाम है बल्लेबाज का विवेक आणि एक एकच्या मात्र साह्याने स्कोरबोर्ड पुढे जातोय। 28 धावा स्कोरबोर्ड वरती लगावलेत। पुन्हा एकदा फक्त दिशा दिली, मात्र फलंदाजाने नाव आहे किशन। ईशान किशन भाई हमें देख खेलते हुए नजर आएंगे। संडे को शायद मुंबई इंडियंस का मैच है। अब देखिए आईपीएल का भी आगाज अब कुछ ही दिनों में होने वाला है। तो इस बार दो टीम बढ़ी, कौन सी है? गुजरात टाइगर और अहमदाबाद। और देखिए जबरदस्त स्ट्रोक यहाँ पर, ओहो क्या बात है भैया, नाम है किशन। अब गेंद हो गई रफू चक्कर ग्राउंड के बाहर 4 रनों के लिए। चार ओवर के बाद यहाँ पर स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 34 रन। भाई ये पंखा लावा ना। चार षटक झालेली आहेत आणि 4 षटकानंतर म्हणजेच काय सुरुवात केलेली आहे ठाण्यावरून आलेला संघ केबीपी 11। आणि काय फलंदाज दोन्हीही विवेक आणि किशन। आणि पुन्हा एकदा पहा छोटा पॅकेट बडा धमाका। नाव आहे गोलंदाजाचं सचिन। 5वं षटक घेऊन येणारा हा गोलंदाज सचिन। मात्र पहा कमी वयाचा हा गोलंदाज कशा प्रमाणे गोलंदाजी करतायत। पुन्हा एकदा बीमर चेंडू हाताळलाय, पंचांनी मात्र ओळखलं आणि कुठेतरी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे। आणि बीमरचा हा नो चेंडू मात्र घोषित केला गेलाय। कमरेच्या वरती मात्र चेंडू हाताळला आणि पंचांनी हेरलं। सर नो चेंडू आणि फ्री हिट आणि वॉर्निंग। चला वॉर्निंग पण देण्यात आलेली आहे पंचांच्या माध्यमातून। उघडा डोले पहा नीट, उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट। पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता, चेंडूला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट झोनला आणि चेंडू चाललाय सना नना 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 पिरी 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 4 4 4 4 4 रन। अब देखिए किशन अपने निजी स्कोर हमारे साथी स्कोरर बताए हुए 15 गेंदों का सामना किया है और 21 रन बनाए। यहाँ पर मैं तारीफ करूंगा किशन की। अब देखिए अगर मुंबई इंडियन में किशन अगर चोटिल हो जाए तो ये किशन को भेजा जाएगा। तो भाई बायोडाटा दे दो, आपका यहाँ पर जमा कर दो। दोन दिवसाचा विचार केला तर शनिवार रविवार ठाणा संघ मात्र मी तिथं सेंट्रल मैदानामध्ये कॉमेंट्री करून आलोय। ठाण्याला होतो 2 दिवस सेंट्रल मैदानामध्ये। आणि चांगलं प्रेम मात्र ठाणेकरांनी माझ्यावरती दाखवलं आणि कुठेतरी मात्र आवाज ठाण्यामध्ये पोहोचला। पोलीस लाईन ठाण्याचं चांगलंच आहे, उत्तम आहे, कारण विचार केला तर स्वप्न नगरी ज्याला म्हटलं जातं तोच ठाणा नगरी। आनंद दिघे साहेबच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेला तो गाव। आणि अब देखिए यहाँ पर सचिन थोड़े से महंगे साबित होते हुए अब रनों की यहाँ पर खैरात बढ़ती हुई। नाम है गेंदबाज का सचिन। अब स्कोरबोर्ड देखिए आगे जाता हुआ
44 रन और हमारे साथी स्कोरर बताते हुए एक गेंद डाली है और 10 रन यहां पर दिए। सचिन पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता, एक संधी होती फलंदाजाला, नाव होतं किशन, पण कुठेतरी फटका फसला आणि लेग बायच्या रूपामध्ये आलेली धाव पंचांनी कळवलं. घोषांतिक एरियामध्ये मात्र जाऊन पोहोचतोय आणि धाव संख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 45 धावा. पाचवं षटक मार्गस्थ असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये थोडीशी खराब गोलंदाजी. नाव आहे सचिन. पुन्हा एकदा मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर कुठेतरी सचिन आपल्या गोलंदाजीवरनं आपल्या गोलंदाजीचा टप्पा कुठेतरी हरवलाय आणि एक्स्ट्राच्या रूपमध्ये आलेली धाव मात्र कुठेतरी काट्यासारखी टोचले जातील, कारण हे धाव हे जी रन आहेत ते पुढे मात्र डिसाइड करतात, कारण एक रननी मॅच जिंकली सुद्धा जाते आणि एक रननी मात्र मॅच हारली सुद्धा जाते. अब देखिए यहाँ पर ऊपर की बारिश तो बंद है, लेकिन ग्राउंड के अंदर वाइड बॉल की बरसात अब शुरू है भाई. अब नाम है गेंदबाज का सचिन. हमारे स्कोरर ने कहा एक गेंदों पर 10 रन खर्च किए, 12. आप देखिए यहाँ पर बल्लेबाज का स्ट्रोक थोड़ा सा फंस चुका था, लेकिन देखिए वहां पर कीपर की मैं तारीफ करूंगा, थोड़े से गिर पड़े थे, लेकिन देखिए चोट तो नहीं आई है, ज्यादा कुछ गंभीर तो नहीं है, क्योंकि देखिए भाई थोड़ा संभल कर खेलना है. अभी एक के माध्यम से स्कोर बोर्ड आगे सरकता हुआ 47 रन. तो ये सचिन का ओवर ऐसा लग रहा है कि पिछले 2-3 साल से ये ओवर चालू है और 2-3 साल से मैं कमेंट्री कर रहा हूं, क्योंकि इतना लंबा चौड़ा ये ओवर चलता हुआ, और हमारे अपडेटर भाई भी यहाँ पर थोड़े से हैरान परेशान. अरे बाबा 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 कौरा मोटा छक्का. अब देखिए यहाँ पर सचिन ने यहाँ पर गरीबी में आटा पूरी तरह से गीला कर दिया है. अब देखिए स्कोर बोर्ड यहाँ पर छलांग लगाता हुआ. 50 झाले भाई, केबीपी ताल्या हो जाए भाई, 50 आपके हो चुके हैं, 53 रन. चला ठाण्यावरनं संघ दाखल झाला तर झाला, तदनंतर किशनला मात्र प्रत्येक चेंडू फुटबॉल दिसतोय का काय, आणि प्रत्येक चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. कॅन्डिड आई फिल्म्स या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा आनंद आपण घर बसल्या सुद्धा घेऊ शकता. पहा पूर्ण टीम इथं मात्र सज्ज झालेली आहे 2 कॅमेरा समवेत. मग आपण जर कॅमेरामॅनचा विचार केला तर रोहित यादव, आयुष कदम, वैभव धोंडे, अक्षय कोळी, मात्र ही टीम आज आमच्या मुलुंड नगरीमध्ये दाखल झाली. आणि सर्वात पहिलं या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आयकॉन बेल आहे ती घंटा टन्न कन्न वाजवा, कारण येणारी नोटिफिकेशन तुम्हाला पुढची इव्हेंटची भेटेल. सुंदर असं क्लिअरिटी आहे या चॅनलची. SSS. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा मोठा फटका, कुठलाही खेळाडू तिथं तैनात नाहीये आणि पंचांचा निर्णय आलाय. अब देखिए यहाँ पर ना आओ देखा न ताव, और इस करुणा के समय में गेंदबाज को दिखा दिया बल्लेबाज ने आटे दाल का आओ. अब स्कोर बोर्ड देखिए फिर से एक बार छलांग लगाता हुआ हमारे साथी स्कोरर 60 रन. अब देखिए यहाँ पर सॉफ्ट ड्रिंक भी रखी हुई, इनका मजा लेकर स्कोरिंग करते हुए. चला चला पाण्याची मागणी होत आहे, पाणी द्यायचं आहे, कारण दुपारचं सत्र आहे, थोडासा ह्युमिडिटी मात्र जास्त आहे. स्वतः वाईस कॅप्टन मात्र जात आहेत 9 नंबर.
60 धावा. आता नवीन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या कोट्याचं दुसरं ओव्हर घेऊन येत आहेत आणि संघाचं 6वं षटक घेऊन येणारा गोलंदाज राजेश. सचिनने कितना दिया भाई? आता सचिनने मात्र 26 धावा मात्र खर्च केल्यात. पुन्हा एकदा लो फुटला चेंडूर, धावबाची संधी आणि हे काय क्षेत्ररक्षण आहे, जणू काय मैदानाच्या आतमध्ये फुटबॉल खेळतात का काय. आणि गोल मात्र ज्याप्रमाणे वाचवला जातो त्याचप्रमाणे मात्र फिल्डिंग करण्यात येत आहे. नाही 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 बोलणार आहे सर. ओके. आपण जर या स्पर्धेचा विचार केला तर थडमोहल सहानी सेंटर ऑफ मॅनेजमेंट इग्नाइट कप मात्र आपण बघताय तर सुंदर अशी भव्य दिवस स्पर्धा. थडो थडो ना थडो थडोमल. ओके. थडोमल सहानी सेंटर ऑफ मॅनेजमेंट इग्नाइट कप 2022 ची भव्य दिव्य स्पर्धा. बरोबर ना? थडोमल शहाणी शहाणी ना. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजी चालू आहे आणि मात्र काय सुरेख गोलंदाजी करतायत राजेश. पहा कुठेतरी मात्र सचिनची जागा मात्र भरण्यात येत आहे राजेशच्या माध्यमातून. अगर विचार केला तर सलामी जोडी काय मात्र कार्य चालू आहे पहा. खास करून किशन, कोण विसरणार तो डीप एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला षटकार आणि या ग्राउंडचा सर्वात लांब फटका मात्र कोणी खेळलाय तोच फलंदाज किशन. ऑन अ फायर. 39 धाव्याचा वैयक्तिक खेलता है तो 39 रनों पर देखिए अपना निजी स्कोर. अब स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ डबल छक्का यानी 66. छठा ओवर जारी है. अब देखिए फ्रंट फुट पर जाकर कट करने की कोशिश थी लेकिन इतने चालाक और चतुर गेंदबाज अब देख लिया था राजेश ने. अब देखिए एक जबरदस्त गेंद यहाँ पर डाली और बिंदी गेंद आती हुई. छठा ओवर जारी है. ओव्हर मात्र षटक संपलाय ओव्हर आणि राजेशचं मात्र षटक संपुष्टात आलेलं आहे आणि 6 षटकानंतर धावसंख्या पोचलेली आहे ती 66 धावा. आपण जर या धावसंख्येचा विचार केला तर प्रत्येक षटका मागे मात्र 11च्या सरासरीने मात्र धावा कुठल्या जात आहेत आणि बिना विकेट मात्र अजूनही कुठला विकेट गारद करता आला नाही तोच म्हणजे श्रीराम. चला डीजे तुम्ही काय गपचूप बसला, एक सुंदर संगीत होऊन जाऊन दे. कमी आवाजात होऊन जाऊन दे. चला षटक संपलेलं आहे. मनोरंजन मात्र करायचं आहे तुम्हाला. आता सांगायची गरज नसेल. विकेट आणि षटका मागे तुम्हाला आपलं मधुर संगीत मात्र वाजवायचं आहे. आता विवेक मात्र आलेत गोलंदाजी आणि फलंदाज विवेक. हो इथं मात्र फटका कुठेतरी फसलाय. पुन्हा एकदा सचिन. ओ माय गॉड. आणि विवेक भाई बताना चलो तीसरी कैच छूटी है भाई. क्या पैसे विसे खिलाएंगे क्या सामने वाली टीम को? चल भाई क्या जीपे किया है क्या किया है भाई फोन पे? आणि विवेक मात्र थोडेसे नाराज असतील. पुन्हा एकदा सचिन येत आहेत पहा. सचिन आलेत आणि प्रयत्न सुद्धा करत नाहीये सचिन. भाई शायद गर्लफ्रेंड को सवेरे फोन नहीं किया क्या? शायद ब्रेकअप हुआ है सचिन का आज, इसलिए देखिए न अच्छी गेंदबाजी हो रही है न अच्छी फील्डिंग. अब स्कोर बोर्ड यहां पर दर्शाता हुआ 68 रन. झाले 70 धावा.
आता पुन्हा एकदा मात्र चुकी करतायत ते विवेक. पंचांनी सांगितलं नो चेंडू, त्याच्यावरती आलेली एक धाव. अब देखिए फिर से एक बार मुफ्त के चंदन, अब घीस मेरे नंदन. अब देखिए मुफ्त के रन आते हुए यहाँ पर. अब वाइट गेंद की यहाँ पर बरसात, नो गेंद की बरसात. अब मेरे ख्याल से ये 100+ स्कोर होने वाला है, क्योंकि राजेश ने जिस तरह गेंदबाजी की, सचिन ने जिस तरह गेंदबाजी की, इन्हीं की राह पर चलता हुआ ये गेंदबाज नाम है विवेक. कॅन्सल. ओके चला, कॅन्सल करण्यात आलेला आहे. नो चेंडू. एकाहत्तर धावा मात्र कुठल्या गेल्यात. दोन्हीही सलामी वीर. अजूनही आपला विकेट मात्र दिलेला नाही आहे. ओ लो फुलटॉस चेंडू होता, मात्र कुठेतरी एक सुटकेचा श्वास मात्र सोडला असेल, तोच म्हणजे श्रीराम संघांनी. कारण बराच वर्षानंतर मात्र एक निर्धाव चेंडू आलाय आणि राजेश मात्र पहा थोडेसे नाराज आहे. भाई आपको बल्लेबाजी भी अच्छी करनी है. 45 जर्सी नंबर राजेश का. मित्रा षटका नंतर पुन्हा एकदा लो फुलटॉस चेंडू होता आणि काय फिल्डिंग चालू आहे बाबा. यांना न्या कुठेतरी नेट प्रॅक्टिस द्या, कारण हे मात्र खेळाडू कुठेतरी मात्र डोकेदुखी ठरतायत. श्रीराम 11 सचिन असतील, याचं नाव काय, सचिन आणि धनंजय मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरलेत आपल्या संघासाठी. आणि धाव संख्या झालेली आहे ती 72 धावा. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू मात्र हुक केलाय आणि पुन्हा एकदा आता हा तिसरा खेळाडू आहे, ह्याला पण नेट मध्ये न्यायचं आहे आणि प्रॅक्टिस द्यायचं. नाव आहे रघुनाथ. ये देखिए सर दर्द अब बन चुके टीम के लिए, तो झंडू बाम लगाइए और सर दर्द भगाइए. अब देखिए इनका 12th मैन बोल रहा है इनको ही भगाइए. तो जबरदस्त मैच यहाँ पर चलता हुआ देखिए. किस्मत भी इस वक्त, वो कहते हैं ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है. देखिए विवेक और किशन, अब विवेक के 3 और किशन के 2. अब देखिए यहाँ पर रिप्लेसमेंट 12th मैन की भूमिका में जाएंगे खुद 12 मैन हमारे अमान. धनंजय यायचंय तुम्हाला आणि आमच्या बाजूला बसायचंय आणि थोडा आराम करायचा आहे आणि मात्र खेळाडूंची नावं सांगायची आहे. धनंजय बाळा ये इथं, अंगावर पडलंस तू बाळा, बस आहे. आप देखिए जो कि जबरदस्त यहाँ पर टूर्नामेंट चलती हुई. थंडोमल शहानी सेंटर फॉर मैनेजमेंट इग्नाइट कप यहाँ पर चलता हुआ. एक बेहतरीन टूर्नामेंट, एक प्यारी टूर्नामेंट जिसे कहते हैं. देखिए 2 कैमरे के साथ में इस टूर्नामेंट को कवर किया जा रहा है. कैंडिड आई फिल्म के माध्यम से ये यूट्यूब पे लाइव दिखाने जा रही है ये टूर्नामेंट. घर बैठे भी इस टूर्नामेंट का आनंद लीजिए. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. अचूक टप्प्याचा चेंडू, बॅटची कड आणि पुन्हा एकदा चौथी कॅच मात्र सोडलेली आहेत फलंदाज विवेक. किती पैसे दिलेस सांग नक्कीच, कारण एकही कॅच मात्र तुझी घेतलेली नाहीये. काय गुगल पे किती केलास, फोन पे? 4 कॅच मात्र सोडण्यात आलेली आहे विवेकची. पुन्हा एकदा विवेकचा अगर कॅच सोडला, ओहो काय झेल टिपलाय. नाव आहे अजयला, मात्र तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून हा झेल पकडण्यात आलेला आहे. एकदा जोरदार ताल्या अजय साठी. सीमेलगत मात्र काय सुरेख झेल टिपलाय आणि विवेक
सुद्धा कौतुक करावे लागेल. विवेकसाठी जोरदार ताली होऊन जाऊन दे. आणि नौका फलंदाज मात्र खेळपट्टीवरती दाखल झालाय. नाव आहे हीरा. अब देखिए हीरा हमें सोनार की दुकान में नजर आते हैं, लेकिन इस वक्त हीरा मैदान के अंदर. किशन मात्र काय फलंदाजी करतायत. वैयक्तिक 40 धावावरती खोलते. एकदा जोरदार ताल्या किशन साठी पण होऊन जाऊन दे. सुरेख फलंदाजी. 25 चेंडूचा सामना केला आणि 40 धावा कुठल्या गेल्यात. ओ यू मिस. I will definitely eat फर्नीचर डामाडोल. गिल्ली अंदर दंडी बहार और बल्लेबाज का काम तमाम. आता सलामी जोडी मात्र डगआउट मध्ये आराम करताना दिसतायत. आणि सुमित यस डीजे. धन्यवाद डीजे. दोन नवीन फलंदाज अर्थातच नौके फलंदाज फलंदाजी मार्गवरती दाखल झालेले आहेत. नाव आहे हीरा आणि सुमित. सुमित मात्र स्ट्राईक एंड वरती हॅट्रिकची संधी मात्र झाली होती निर्माण. आणि धावचीची संधी पण निर्माण झाली होती, पण गॅदर करता आलं नाही. इथं मात्र कौतुक करावं लागेल धर्मेश या गोलंदाजाचं. पुन्हा एकदा धर्मेश मात्र पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. सुरेख अशी मात्र गोलंदाजी केली पहा. हे हा एकमेव असा गोलंदाज. हो इथं मात्र उडवलाय चेंडूला. आणि काय क्षेत्ररक्षण. तब्बल 4 धावा वाचवल्या. एकदा जोरदार ताली होऊन जाऊन दे. नाव आहे रघु. आता ज्यांनी कॅच सोडली होती आता त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. भाई मैंने 4 रन भी बचाए, मुझे माफ कर दो. ठीक है, अब कैप्टन भी आपके बारे में सोचेंगे. आणि मात्र सुमितने आल्या आल्या एक मोठा फटका खेळला. आणि हीरा 8वं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या जाते ती. आणि इथं मात्र फटका फसलाय पुन्हा एकदा. आणि हे काय चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आता जो मात्र खेळाडू कॅच सोडतोय त्याला मात्र पैसे देण्यात आलेले आहे. आणि जो कॅच पकडतोय त्याला मात्र पैसे देण्यात नाही आलेले आहे. धावसंख्या पोचते ती 78. अब देखिए ये जादू है इग्नाइट कप का. ओवर 8 मात्र षटक झालेले आहेत. आणि 8 षटकानंतर KBP 11 ठाण्यावरनं आलेला हा संघ आणि सुरेख मात्र त्यांची कामगिरी राहिले. मग आपण विचार केला तर किशन आणि विवेक काय सुरेख मात्र सुरुवात केली. तदनंतर हिरेन आणि सुमित ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा नौका गोलंदाज षटक क्रमांक 9 घेऊन येत आहेत. अजय मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेत. 9वं षटक घेऊन येत आहेत. आणि कुठेतरी मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल अजय यांना, कारण बराचसा मात्र स्कोर लांबवर दिसतोय. तोच म्हणजे 2 आकड्यामध्ये. चला विनंती असेल टाइम नाही घ्यायचा आहे प्लीज. धाव संख्या पोचते ती 78 धावा, अर्थातच 78 धावा. चला भाई राजेश, चला टाइम नाही घ्यायचा प्लीज. आणि पुन्हा एकदा मात्र थोडासा बदल करण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्गवरती दाखल करण्यात आलेला आहे. अजय याला मात्र चेंडू अजय जवळ चेंडू घेतण्यात आलेला आहे. आणि मात्र पाचारण करण्यात येत आहे. चेंडू
रोहित. आता अजय मात्र गोलंदाजीवरती दिसणार नाहीयेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मात्र रोहित यांच्या हातात मात्र चेंडू पाचारण करण्यात आलेला आहे. आपण बघतायत थंडोमल शहाणी सेंटर ऑफ मॅनेजमेंट इग्नाइट कप भव्य दिव्य अशी स्पर्धा या मुलुंड नगरीमध्ये आणि या ग्राउंडचा आपण विचार केला तर राजे संभाजी मैदान. सुरेख अशी भव्य दिव्य स्पर्धा, युट्यूब लाईव्ह स्पर्धा पहा. सुंदर अशी ट्रॉफ्या आपल्या समोर दिसत आहेत. मग आठवण दिली आपल्याला IPL अर्थातच इंडियन प्रीमियर लीग मध्ये जी ट्रॉफी दिली जाते मात्र तशाच प्रमाणे मात्र ट्रॉफी आपल्याला दिसत आहेत. पुन्हा एकदा अचूक टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. श्रीराम झालेली चुकी कितपर्यंत महाग ठरणार आहेत, कितपर्यंत डोकेदुखी ठरते तीच म्हणजे तुमचं डिपार्टमेंट फिल्डिंग. धावसंख्या पोहोचली ती 79 रन. रोहित हो गती परिवर्तन केलं होतं इथं मात्र फलंदाजांनी थोडीशी चहलकर्मी केली होती आणि फंबल झालं होतं पण कुठलंही नुकसान नाही आहे आणि दोन्ही फलंदाजांनी मात्र एक एक धाव या 9व्या षटकामध्ये काढलेले आहेत. चेंडू क्रमांक 3 गोलंदाज रोहित बॅकफुटला गेले, पुल केलाय, पुल झालाय पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. सुमितच्या बॅटमधनं आलेला हा दणदणीत चौकार. डीजे चला पुन्हा एकदा पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा एक्स्ट्राची आलेली धाव अर्थातच वाईटच्या रूपामध्ये आलेली धाव आणि धावसंख्येमध्ये झाला भर. धावसंख्या पोहोचते ती 85 रन. ओ पुन्हा एकदा सुरेख चेंडू, धावबाची संधी मात्र निर्माण झाले, तिथं सुद्धा चुकी. मैदानाच्या आतमध्ये आपण श्रीरामचा विचार केला तर चुकी 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 आणि चुकी आणि क्रिकेटला मात्र चुकीला माफी नसते, जर तरला थारा नसतो. गती परिवर्तन जबरदस्त हा गोलंदाजी मात्र करतायत रोहित. धावसंख्या पोहोचते ती 86. शेवटचा चेंडू बॅकफुटला झाले, खेळण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज कॉट बिहाइंड. हिरा मात्र डगआउटच्या दिशेने मात्र येत आहेत. विकेट कीपर कोण? चला बॅटिंग पॉवर प्ले 86. साहिल चव्हाण शेवटचं षटक घेऊन पुन्हा येत आहेत गोलंदाज अजय. जाऊया मॅचच्या दिशेने. शेवटचं षटक, लो फुलटॉस चेंडू, कुठेतरी लेग स्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू पडला, पंचांनी हेरलं आणि कुठेतरी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येतात. पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपमध्ये आलेली धाव, धावसंख्येने घेतला भर. धावसंख्या पोहोचते ती 87 धावा.
अजय मात्र दाखल झालेत आणि त्यांना सामोरण्यासाठी फलंदाज सुमित. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बराचसा बाहेर. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. धाव संख्या पोचते ती 2-8. 88 धावा मात्र कुठल्या गेलेल्या आहेत. आपण डीजे मास्टरचं पण कौतुक करावं लागेल कारण आमची कान त्यांनी फोडलेले आहेत. असं सुंदर संगीत त्यांच्या माध्यमातून झालं. अब भाई ये क्या चल रहा है अजय. अब देखिए कैचेस छोड़े जा रहे हैं. वाइट तो खैरात में बांटी जा रही है भाई यहाँ पर. आप देखिए 2 रुपए डझन वाइट यहाँ पर दिए जा रहे. आता किलो वरती नाही मित्र, इथं डझन वरती मात्र वाईट देण्यात येत आहे. हो कुठेतरी मात्र आता सुटकेचा श्वास मात्र सोडला असेल गोलंदाजाने. कारण शेवटी एक चेंडू बरोबर बॅट मध्ये सापडलाय. नाव आहे फलंदाजाचं सुमित. आणि धावसंख्या पोचते ती तब्बल 90 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेचा उंचांक कोणी गाठला असेल तोच म्हणजे ठाण्यावरनं आलेला संघ KBP. पुन्हा एकदा अजय. अचूक टप्प्याचा चेंडू पंचांनी हेरलं. पुन्हा एकदा वाईट धावा. अब मैं फिर से एक बार 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 लगातार कहूंगा, मुफ्त के चंदन घिस मेरे नंदन. चार वाईट चेंडू या षटकामध्ये टाकण्यात आलेले आहे. ओ बॅकफुटला जाऊन कुठेतरी पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने मात्र खेळाडू तैनात आहे आणि एक धाव मात्र प्राप्त करतायत आणि धाव संख्या पोचते ती 92 ना 91 92 धावा. 92 धावा. धाव षटक मार्गस्थ असताना पहा काय सुरेख फलंदाजी. मला वाटतं सेंचुरी होईल का काय, कारण येणारे चेंडू असतील 4. बरोबर ना. लो फुलटॉस चेंडू मात्र खडे खडे खेळण्यात आलेला आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर क्षेत्ररक्षण तिथं मात्र राजेश ना राजेश मात्र स्वतः होते तिथं आणि सुंदर मात्र फिल्डिंग झाली आणि 4 जिथं धावा होते तिथं मात्र 2 धाव आलेले आहेत. आणि धाव संख्या पोचते ती 94 धावा, अर्थातच 94 रन. पुन्हा एकदा चहलकर्मी केली मात्र फलंदाजांनी आणि पहा थोडासा फंबल झालं. धाव संख्या झालेली आहे 96 धावा. 2 चेंडू अर्थातच 100 साठी 4 धावांची गरज. 2 चेंडू 4 धावांची गरज 100 धावांसाठी. ल फुलटा चेंडू आणि इथं मात्र KBP 11 चे 100 धावा पूर्ण. जोरदार तालिया. 1-0-0. यस डीजे वाजत राहता. शेवटचा चेंडू फटका कुठेतरी फसलाय आणि शेवटच्या क्षणी मात्र काल झेल टिपण्यात आलाय. नाव आहे विवेक. धाव संख्या झालेली आहे ती 100 धावा. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया एक सुंदर संगीत.
Joining the banking industry will give you a high flying career. Some of the best people in India are bankers and they get fantastic salaries in the range of 50,000, 1 lakh, 2 lakhs, up to a crore as they go along or even higher. Imagine if you could join one of their ranks after you graduate or just before you graduate. Imagine if we could train you to become a banker where you can start off with a great salary of 25,000, 30,000 depending on your abilities, and you can join a multinational bank like a Standard Chartered or any other one. Join Thalmal Shani Center for Management Diploma in Banking. Listen to me now. चलो चलते हैं, अब देखा जाएगा किस तरह यहाँ पर
अब इस स्कोर का पीछा किया जाएगा क्योंकि आज के दिन का सबसे हाईएस्ट स्कोरिंग मैच यहाँ पर देखिए, मैं तारीफ करूंगा यहाँ पर थाना से आई हुई टीम केबीपी 11 के माध्यम से 101 रन का लक्ष्य यहाँ पर रखा गया है। उनके सामने दो हाथ करने के लिए श्री राम स्पोर्ट्स क्लब। अब देखिए किस तरह पीछा किया जाएगा। अब गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज आता हुआ सुमित। अब बल्लेबाजी मार्ग पर देखिए एक जगह पे राजेश हमें नजर आ रहे हैं। कौन है राजेश? कौन है? कौन है? शुभम। नॉन स्ट्राईक एंडला मात्र राजेश दिसतायत आणि स्ट्राईक एंडला मात्र दिसतायत शुभम। अगर या धावसंख्येचा आपण विचार केला तर तब्बल तुम्हाला 10च्या सरासरीने पर षटका मागे मात्र 10 धावा कुटाव्या लागतील आणि मात्र हा मॅनेटरी पॉवर प्लेचा स्कोर मात्र कुठेतरी तुम्हाला फायदेशीर ठरणार, कारण आता तुम्ही सिंगल डबल खेळलात तर कुठेतरी मॅच मध्ये तुम्ही दूर राहणार। पुन्हा एकदा मोठा फटका, पहिला चेंडू मध्ये किशन। आप देखिए कहानी में ट्विस्ट। अब किशन ने क्यों सेलिब्रेशन नहीं किया? क्योंकि उसे पता था रिटर्न क्रीज के बाहर शायद गेंदबाज का पाव। आप देखिए शुभम मात्र पहिल्या चेंडूवरती पहिलं जीवनदान। नाव आहे गोलंदाजाचं सुमित आणि 1 धाव प्लस 2 धावा। फ्री हिटचा चेंडू मात्र खडे खेळला गेला स्ट्रोक आणि चेंडू चाललाय सना नना 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 पिरी 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 4 रनों के लिए। आता मला वाटतं हा एक असा खेळाडू आहे अर्थातच श्रीराम संघाचा, नाव आहे राजेश। गोलंदाज सुमित मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी। ओहो क्या स्ट्रोक है भैया, क्रिकेट का कॉफी बुक शॉट जिसे कहा जाता है, जमीन को आग लगाता हुआ यहाँ पर खूबसूरत स्ट्रोक। नाम है बल्लेबाज का राजेश। DJ Ashish Mix. धन्यवाद डीजे MY वाइब्रेशन डीजे यहाँ पर कार्यरत पे। हर देखिए जबरदस्त संगीत इनके माध्यम से। अब देखिए ताकत भी है और नजाकत भी है, सिर्फ दिशा दिखाई। शॉर्ट फाइन लेग पर गेंद जाती हुई। अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 11 रन। अच्छी शुरुआत यहाँ पर श्री राम 11। अब ईट का जवाब पत्थर से दिया जाएगा। भाई हमने 100 मारे तो हम आपको 102 रन मारेंगे जरूर। लो फुल टॉस गेंद यहाँ पर बैठक शॉट। देखिए खिलाड़ी वहां पर तैनात है। गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग रीजन पर। खूबसूरत फील्डिंग यहाँ पर और जबरदस्त थ्रो। जब तक थ्रो करते इस वक्त दोनों ही बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। अब स्कोर को आगे बढ़ाया, स्कोर जा पहुंचा है 13 रन। अब देखिए मैनेटरी पावर प्ले किस तरह खेला जाता है वो दर्शाता हुआ ये बल्लेबाज, नाम है राजेश। चहलकर्मी की अब देखिए यहाँ पर अच्छा स्ट्रोक और अच्छी फील्डिंग। अब इस बार गेंदबाज राजेश की, क्योंकि बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस वक्त तो देखिए हमें नॉन स्ट्राइक गेंद पर नजर आ रहे। पंद्रह बॉलर्स नेम भाई, प्लेइंग इलेवन में नाम नहीं है बॉलर का। 1 मिनिट पंच थांबवायचं आहे। बॉलर का नाम क्या है? रोहित।
फर्स्ट ईयर के सभी स्टूडेंट इस वक्त देखिए, अब यह कहां पर गेंद डाली है भैया, अब पौने पिच पर ये गेंद डाली है। आप देखिए कोई गलती की यहाँ पर जरूरत नहीं थी इस रन की। अब देखिए इस वाइड गेंद पर रनआउट के रूप में ये विकेट आता हुआ। अब थोड़े से नाराज है यहाँ पर यस डीजे। सोलह रन और एक बम्स की वार्निंग। अब देखिए फ्रंट फुट पर जाकर कट किया, बैट का ऊपरी सिरा लगा और गेंद गई है डिक्लेयर जोन पे। एम्पर ने बताया 1 रनों के लिए 17 रन यहाँ पर अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ। अब देखिए पीछा तो किया जा रहा है, 10 ओवर का मैच है और 10 ओवर में लगभग 101 रनों का यहाँ पर पीछा करना है। लो फुल टॉस गेंद थी, लेग स्टंप से काफी बाहर। हैम्पर ने देखा, जाना, जांचा, परखा, उसके बाद में अपना निर्णय आया। इट इज अ वाइड बॉल। यस सर, 18 रन यहाँ पर अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ। तो गेंदबाज रोहित यहाँ पर थोड़े से महंगे साबित होते हुए। फिर से एक बार देखना है यहाँ पर, अब बाय के रूप में ये रन आता हुआ। 1 रन, अब 19 रन यहाँ पर स्कोर बोर्ड दर्शाता हुआ। अच्छी गेंदबाजी यहाँ पर रोहित के माध्यम से हमें नजर आ रही है। अब देखिए राजेश अगर खड़े रहे तो ये मैच जरूर वो लेकर जाएंगे, क्योंकि उतनी क्षमता उतनी ताकत इस बल्लेबाज में हमें नजर आ रही है। आप देखिए यहाँ पर पुल रहा है सक्सेसफुल, लेकिन खिलाड़ी को उन्होंने चुना और देखिए क्या जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। आंखों ही आंखों में इशारा हुआ और चुपचाप बैठे बैठे 2 रन का सहारा हुआ। स्कोर बोर्ड यहाँ पर सरकता हुआ 21 रन। अब देखिए रोहित मैंडेटरी पावर प्ले का ओवर लेकर आते हुए, अब 3 खिलाड़ी इस वक्त 30 गज के बाहर हमें नजर आ रहे हैं। डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन और डीप लॉन्ग ऑफ। ओह क्या बात है भैया, नजाकत थी इस स्ट्रोक पे। देखिए सिर्फ दिशा दिखाई और गेंद को भेज दिया डीप एक्स्ट्रा कवर पर 4 रनों के लिए। Ashish Mix. यस डीजे। धन्यवाद डीजे। तो यहाँ पर देखिए जबरदस्त बल्लेबाजी, नाम है राजेश। देखिए इस बल्लेबाज में नजाकत भी है और ताकत भी है। ताकत से भी खेलता है और नजाकत से भी खेलता है, यानी गेंदबाज के साथ खिलवाड़। और ये बीमर गेंद और कड़क, देखिए कड़क शॉट यहाँ पर आता हुआ। नो गेंद, सोने पे सुहागा, सिंगल, 2 रन। अब स्कोर बोर्ड यहां पर दर्शाता हुआ 27 रन, 27। आता मात्र उघडा डोले पहा नीट राजेश, उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट। आणि कुठेतरी महागडं षटक मात्र हाताळतायत गोलंदाज रोहित, आणि कौतुक करावं लागेल या फलंदाजाचं। काय मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते ते मात्र दाखवतायत मैदानाच्या आतमध्ये। नाव आहे राजेश। इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका, पूर्ण ताकद मात्र झोकली होती, दमखम दाखवलं होतं। पुल झाला सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल। आणि चौकाराच्या साहाय्याने मात्र धाव संख्या पुढे जाते, 31 धावा। राजेश ऑन फायर, 101 धावांचा पाठलाग करताना मात्र एक
मेन फलंदाज मात्र श्रीराम संघाचा यावेळी काय तुफानी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. नाव आहे राजेश. आता पुन्हा एकदा वाइट चेंडू. अब देखिए 12th मैन हमारे इस वक्त बाजू में बैठे हैं अमन राय. मात्र काय खुश आहेत पहा, कारण त्यांचा काय सुरेख फलंदाजी करतायत आणि 12th मॅनच्या भूमिकेमध्ये त्यांना फिल्डिंग सुद्धा भेटली. ओ काय नजाकत, काय नजाकत. फलंदाजी आवडली असेल तर राजेशसाठी जोरदार एकदा ताली होऊन जाऊन दे. सुरेख फलंदाजी. अगर खराब चेंडू आला तर त्याची वाट लावतायत आणि चांगला चेंडू आला तर त्याचा त्यांना सन्मान सुद्धा दिला जातोय. 33 धाव संख्या पोहोचते ती 2 यानी 33 रन. चला डीजे, चला बिझी राहायचंय आणि गाणं लावा, गाणं लावा जरा. IPL आता शुक्रवारी आहे. MY व्हायब्रेशन डीजे मात्र भांडूपवरनं मुलुंड नगरीमध्ये दाखल झालाय आणि आपल्या आवाजाची म्हणजे आपल्या साऊंडची जादू दाखवता येतं. मग महेंद्र जावळे मात्र दिसतायत डीजेच्या भूमिकेत. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती दाखल झालेला गोलंदाज, नाव काय भाई बॉलर्स नेम? रोहन. अचूक टप्प्याचा चेंडू, चेंडूला भिरकावून दिलाय पहा. स्क्वेअर लेग रिजन मध्ये घोषांतिक एरियामध्ये चेंडू चाललाय. यस सर. .34 धावसंख्या जाते ती मात्र 34 धावा. पुन्हा एकदा मात्र लेग स्टंपच्या बराचसा बाहेर. पंचांनी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. धावसंख्या पोहोचते ती 35 धावा आणि कुठेतरी एक वाईट चेंडू आणि मात्र श्रीराम खेमा पहा काय जल्लोष त्यांच्या खेमेमध्ये मनवला जातोय, कारण जशाच तसे. अब देखिए, अब आपकी जगह भी कोई ले रहा है भाई, तो हम भाई सूद समेत देंगे आपको. तो स्कोर बोर्ड यहां पर दर्शाता हुआ 36 रन. अब देखिए रोहन ने कहा है कि भाई श्रीराम वाले ने काफी वाइट डाले तो मैं भी कुछ 2-4 वाइट डाल दूं ताकि आपके मन को जरा अच्छा लगे. आणि रोहन मात्र कुठेतरी महाग. आता रोहन हा गोलंदाज डोकीदुखी ठरतोय. कुठे मात्र KBP 11 अर्थातच ठाणा संघ. हो अचूक टप्प्याचा चेंडू मात्र खेळाडू आहे तिथं. आप देखिए डबल सूद समेत आपको दिया जाएगा भाई. आपने 6 कैचे छोड़े तो कैच नंबर 1 आप काउंट करना है. डबल इंटरेस्ट के साथ में आपको यहां पर दिया जाएगा, डरो मत. घाबरू नको रे. 37 रन यहां पर रोहन. अब थोड़े से डर गए शायद, क्योंकि बल्लेबाज राजेश और धर्मेश. भाई राजेश तो नॉन स्ट्राइक एंड पर है. अब देखिए बैट का ऊपरी सिरा, गेंद गई है डिक्लेयर जोन में. 38 रन स्कोरबोर्ड यहां पर दर्शाता हुआ. तीसरा ओवर जारी है. अब गेंदबाज रोहित. अब देखिए बल्ला पहले घूम रहा है और गेंद बाद में आ रही है, तो थोड़ा सा मिस टाइम हो रहा है, मिस कम्युनिकेशन हो रहा है बल्लेबाज का. अब देखिए यहाँ पर 12th मैन बता रहे कि गेंदबाजी अच्छा करता है गेंदबाज रोहन, तो थोड़े से डर चुके हैं इस बीच. ओ बेहतरीन गेंद यहाँ पर. देखिए लो फुल टॉस गेंद थी. अब 12th मैन यहाँ पर जोश में आते हुए भाई कंट्रोल कंट्रोल पाजी. भाई 12th मैन आपको सिर्फ नाम बोलना है, ये ध्यान रखना है प्लीज.
फिर से एक बार देखिए मिस टाइम हुआ है, गेंद गई फिर से एक बार डिक्लेयर जोन पर, और इस बार कम बैक करते हुए यहाँ पर रोहन ने कहा कि भाई हमने 3 वाइड गेंदे डाली है, लेकिन अब 2 गेंदे पर ये छोटे रन आते हुए यानी 21 अब आता हुआ। तो तीसरा ओवर जारी है, स्कोर बोर्ड दर्शाता हुआ हमारे साथी स्कोरर 39 रन। रोहन अपने ओर की अगली गेंद लेकर तैयार। अब देखिए बैकफुट पर जाकर पंच करने की कोशिश, लेकिन सीधा गेंद फॉलो थ्रो में खुद गेंदबाज रोहन आते और फील्ड करते। अब बिंदी गेंद आती हुई, अब 3 ओवर के खात्मे के बाद यहाँ पर स्कोर बोर्ड वहीं पर रुका हुआ, थमा हुआ, 39 रन। अब देखिए आज के दिन का हीरो इस वक्त गेंदबाजी मार्ग पर, यानी एक बेहतरीन ऑलराउंडर पैकेज इस टीम का किशन इस वक्त गेंदबाजी मार्ग पर हमें नजर आ रहे, चौथा ओवर डालने के लिए। Joining the banking industry will give you a high-flying career. Some of the best people in India are bankers, and they get fantastic salaries in the range of 50,000, 1 lakh. अब देखिए गेंदबाजी मार्ग पर आते हुए नए गेंदबाज इस वक्त किशन, जिनके बैट से अच्छे रन भी आए हैं। तो देखना किस तरह गेंदबाजी करते हैं, क्योंकि एक बेहतरीन ऑलराउंडर यानी इस की रीढ़ की हड्डी माने जाते हैं किशन। चला पंचांना विनंती असेल, टाइमपास नाही करायचा आहे प्लीज। केबीसी थोड़ा वक्त का देखिए ध्यान रखिए। ओ बेहतरीन गेंद यहाँ पर देखिए, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी घूमी और बाकी का काम खड़े कीपर ने किया। अब स्कोर बोर्ड वहीं पर रुका हुआ, 39 रन। यहाँ पर किशन देखिए क्या खूबसूरत बल्लेबाजी इनके माध्यम से नजर आई। अब गेंदबाजी भी, ओह क्या बात है भैया, देखिए अब इनकी गेंदबाजी की हमें याद दिला रहे हैं वो बाई के रूप में आता हुआ ये रन। अब देखिए अफगानिस्तान का एक गेंदबाज है राशिद खान की तरह इनकी गेंदबाजी हमें नजर आ रहे। अब देखिए एक्शन भी उन्हीं की तरह है, ये देखिए शॉर्ट पिच गेंद, यहाँ पर बड़ा हिट, खिलाड़ी मौजूद है, लेकिन देखिए गेंद हो गई 1-2 का 4 मैदान के बाहर 4 रनों के लिए। तो राशिद खान की गेंदबाजी पर एक बड़ा प्रहार यहाँ पर राजेश ने किया, लेकिन राशिद खान नहीं है, ये किशन है। लेकिन गेंदबाजी का अंदाज उनका राशिद खान जैसा है, जो जल्द ही हमें हैदराबाद की तरफ से खेलते हुए नजर आएंगे। अब गुजरात की तरफ से हमें खेलते हुए नजर आएंगे राशिद खान। शायद एक बड़ी राशि में इन्हें खरीदा हुआ होगा, लेकिन देखिए अब ये बीमर गेंद, लेकिन देखिए यहाँ पर एम्पायर ने इसे नो करा रहा। अब स्कोर बोर्ड में इजाफा होता हुआ, चला उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे फ्री हिट। बघायचंय कशा प्रमाणे मात्र फलंदाजी करतायत
आणि हा मात्र लो फुलटॉस चेंडू कुठेतरी मिस टाइम झाला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. एक संधी होती मात्र राजेश यांना, पण कुठेतरी ती संधी गमावली. आणि जिथं मात्र 4 या 6 यायचे तिथं मात्र आल्या 0 रन. मोठा फटका, कुठलाही खेळाडू नाहीये तिथं. वाघाची दहाड, फोडला पहाड, चेंडू गेला मात्र सीमारेषा पार. षटकार या डीजे चंपायनगर से सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. M. धन्यवाद MY वाइब्रेशन डीजे. क्या गाना बजाया भाई, सबसे आगे हिंदुस्तानी. जरूर हर नंबर 1 पर है हमारे हिंदुस्तानी. महेंद्र जावले के माध्यम से यहाँ पर ये सुंदर संगीत हमें सुनाई दिया और बेहतरीन जबरदस्त ऑपरेटिंग यहाँ पर. अब देखिए यहाँ पर थोड़ी सी 10वीं और 12वीं का एग्जाम चल रहा है, इसलिए हमें थोड़ा सा कुछ वॉल्यूम कम करना है ताकि एग्जाम भी यहाँ पर इम्पोर्टेंट होता है, होगी अहम 10वीं और 12वीं का. तो इसी के कारण यहाँ पर देखिए डीजे का साउंड हो जो कम है. अब देखिए इस बात का ख्याल रखकर ही यहाँ पर अब टूर्नामेंट खेली जा रही है. देखिए हमारा साउंड भी कम है. मैं तारीफ करूंगा यहाँ पर थंडोमल शहानी, सेंटर फॉर मैनेजमेंट इग्नाइट कप आप देखते हुए बेहतरीन टूर्नामेंट यहाँ पर चलता हुआ सीजन 1. क्या टूर्नामेंट देखिए, 2 कैमरे के साथ में इस टूर्नामेंट का लाइव प्रदर्शन किया जा रहा है. अब 4 ओवर के बाद स्कोरबोर्ड दर्शाते हुए 52 रन. अब बची हुई 36 गेंदों पर 49 रनों की जरूरत. देखिए क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का गेम कहा जाता है. हम आखिरी गेंद तक नहीं कह सकते कि ये मैच केबीपी जीतेगा या श्रीराम जीतेगा या केबीपी. आने वाला समय और ये आने वाले गेंदबाज और आने वाले बल्लेबाज ही तय करेंगे ये मैच कौन जीतेगा. अब देखिए क्रिकेट में जो ज्यादा गलती करेगा वो इस टूर्नामेंट से बाहर हो जाएगा, और इस टूर्नामेंट में इस जो टीम अच्छी खेलेंगी वो इस टूर्नामेंट में बनी रहेंगी. भाई ये क्रिकेट का सूत्र है. अब देखिए गेंदबाजी मार्ग पर आता हुआ नया गेंदबाज इस वक्त हमें नजर आ रहा है. नाम है रोहन. अपने कोटे का दूसरा ओवर, अपने इनिंग का 6ठा ओवर लेकर. अब देखिए रोहन ने आते साथ ही पहली वाइड गेंद 53. अब देखिए यहाँ पर भाई अब केबीपी वाले कह रहे कि भाई हम भी 2-4 वाइड डालेंगे. जरूर डालेंगे. बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर ऑन द राइज स्ट्रोक. देखिए शॉट लॉन्ग ऑन पर गेंद जाती हुई जब तक खिलाड़ी फील्ड करते, और इस वक्त दोनों ही बल्लेबाजों ने यहाँ पर 1 रन मुकम्मल किया. स्कोर बोर्ड आगे सरकता हुआ 54 रन. अब देखिए कैंडिड आई फिल्म्स के माध्यम से ये टूर्नामेंट यूट्यूब के माध्यम से दिखाई जा रही है. जबरदस्त क्लियर क्वालिटी इनकी हमें नजर आ रही है. सबसे पहले लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए इस चैनल को. जो कि कैमरामैन हमारे रोहित यादव और आयुष कदम, अपडेटर हमारे वैभव ढोंडे और अक्षय कोहली इस वक्त देखिए अच्छा कार्य. अब अक्षय कोहली हमारे बाजू में देखिए गेंद से खेल रहे. आराम का काम इन्हें दिया गया है. मैं तारीफ करूंगा यहाँ पर कैमरामैन रोहित यादव और आयुष कदम. अच्छा कैमरा वर्क देखिए
जिस जगह पर गेंद जाती है उसी को चित्र यहाँ पर कैप्चर करते हुए तारीफ करूंगा मैं दोनों ही कैमरामैन का। अब चलते हैं रोहन, बड़ा स्ट्रोक यहाँ पर बैकफुट पर जाकर पुल किया है, पुल रहा है सक्सेसफुल। आप देखिए यहाँ पर दुर्घटना घटी, अब ज्यादा ही बैकफुट पे चले गए और उनका पाव डायरेक्ट जाके स्टंप पर लगा। अब ये धर्मेश के विकेट का पतन। रोहन की मैं तारीफ करूंगा, लेकिन अगर आपको मैच जीतना है केबीपी 11 तो राजेश का विकेट लेना आपको अनिवार्य होगा, क्योंकि राजेश देखिए एक साइड पर वन मैन आर्मी की तरह परफॉर्मेंस करता हुआ, और देखिए खुद का निजी स्कोर 37, कितना बोल 20 गेंदों पर 37 रनों की धार पारी खेलकर वहां पर नॉन स्ट्राइक एंड पर मौजूद है। मैंने पहले कहा था राजेश अगर चलेगा तो ये मैच लेके जाएगा। अब देखिए धर्मेश की जगह लेने के लिए नया बल्लेबाज अजय, अजय इस वक्त देखिए बल्लेबाजी मार्ग पर। अब नए फ्रेश बल्लेबाज और खुद कप्तान। तो यहाँ पर गेंदबाज रोहन की मैं तारीफ करूंगा। देखिए 54 रन, ए 54, अरे बाबा डायरेक्ट 20 रन कमी, एवढे पैसे नाही दिले बाबा। लो फुल टॉस गेंद। अब देखिए ये शॉट को जिस तरह था, ढूंढो ढूंढो ने साजना, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। अब बिंदी गेंद आती हुई मैं तारीफ करूंगा यहाँ पर रोहन की। देखिए शांत वातावरण में ये टूर्नामेंट चलता हुआ, थंडोमल शहानी सेंटर फॉर मैनेजमेंट इग्नाइट कप, बेहतरीन कप यहाँ पर चलता हुआ मुलुंड नगरी में, और राजेश अंबाजी मैदान पर यहाँ पर एक खूबसूरत इवेंट चलता हुआ। देखिए सभी टीम इस वक्त यहाँ पर अच्छा कार्य इनके माध्यम से किया जा रहा है। किस बात की भी इस टूर्नामेंट में कमी नहीं है। देखिए सभी को यहाँ पर बराबर टाइम पे पानी दिया जा रहा है, सॉफ्ट ड्रिंक दिया जा रहा है, नाश्ता भी दिया जा रहा है। एक अच्छा इवेंट और अच्छा कार्य इग्नाइट कप के माध्यम से हमें नजर आ रहा है। अब देखिए खड़े खड़े यहाँ पर सिर्फ दिशा दिखाई, वहां पर कोई खिलाड़ी तैनात नहीं था। अब इस बीच देखिए दोनों बल्लेबाजों ने फायदा उठाया और एक रन मुकम्मल किया। अब स्कोरबोर्ड छलांग लगाता हुआ 2 पंजा। अब हिसाब भाई कितने होते, 55 रन यहाँ पर स्कोरबोर्ड दर्शाता हुआ। अब देखिए किशन भाई ने कहा 34 रन, लेकिन हुए थे 54 रन, डायरेक्ट 20 रन माइनस। चलो होता है, इंसान है, इंसान से ही गलतियां होती है, इंसान को कहते हैं गलतियों का पुतला। जहां प्रणाम है वहां पर ही चमत्कार भी है भाई। फिर से एक बार रोहन, ओ देखिए स्लॉक स्विप खेलने की कोशिश, लेकिन लेग स्टंप से काफी बाहर। अब स्कोरबोर्ड छलांग लगाता हुआ 56 रन। अब लक्ष्य का पीछा होगा का नहीं ये तो पूरा अब एक ही खिलाड़ी तय करने वाला है, वो खिलाड़ी का नाम है राजेश। एक ऐसा लौता बल्लेबाज इस वक्त श्रीराम का। ओ देखिए रुक कर देख लिया था, गति में परिवर्तन था, इसलिए उन्होंने थोड़ा सा सूझबूझ दिखाई और सिर्फ दिशा दिखाई। फर्स्ट स्लिप पर गेंद जाती है। अब एक रन चुरा लेते हैं, 57 रन। देखिए 5वां ओवर जारी है। अब फिर से एक बार लेग स्टंप से काफी बाहर गेंद, थोड़ा सा फंबल हमें कीपर के माध्यम से नजर आया। अब स्कोरबोर्ड थोड़ा सा आगे सरकता हुआ 58 रन। तो रोहन देखिए कभी खुशी कभी गम, कभी गेंद एक अच्छी डाल रहे, कभी वाइड गेम, तो ये क्रिकेट है दोस्तों। फिर से एक बार गति परिवर्तन था, देखिए फ्रंट फुट पर जाकर सिर्फ दिशा दिखाई, रनआउट का मौका था, लेकिन कीपर ने यहाँ पर थोड़ी सी चतुराई दिखाई, क्योंकि कवर के लिए वहां पर कोई खिलाड़ी इस वक्त तैनात नहीं था। अब 59 रन यहाँ पर दर्शाता हुआ 5वां ओवर जारी है।
चलो बैटिंग पावर प्ले। ओके, बैटिंग पावर प्ले यहाँ पर लिया है। 59। जावा जावा, पाणी घेऊन जावा। चला डीजे महेंद्र जावळे, होऊन जाऊन दे एक सुंदर संगीत। आणि हा टेनिस बॉलचा किसन, आणि आल्या आल्या मोठा फटका, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका, जमिनीला आग लावणारा फटका। नाव आहे फलंदाजाचं राजेश। काय सुरेख। अब देखिए इनका विश्लेषण कुछ इस तरह है। 29 गेंदों का सामना किया है। अच्छा, खुद 43 रन पर खेल रहे। किशन, हो क्या बात है भैया। यहाँ पर ना आओ देखा न ताओ, और करुणा के समय में गेंदबाज को दिखा दिया आटे दाल का भाव। जबरदस्त शॉट। अब देखिए राजेश खुद 49 रनों पर खेलते हुए, और आज के दिन का अर्धशतक लगाएगा या नहीं, आने वाला गेंद तय करेगा। और आने वाला गेंदबाज किशन। 69 रन। यस डीजे, धन्यवाद। काय मात्र नेत्रदीपक फलंदाजी करतायत राजेश, मीने अगोदर सांगितलं। आणि इथं मात्र राजेशचं झालंय अर्धशतक। जोरदार तालिया होऊन जाऊन दे राजेश साठी। अजूनही मात्र 30 धावांची गरज असेल। 27 गेंदों पर 30 रनों की जरूरत, कोई घाई गड़बड़ी अब नहीं चाहिए। अब देखिए सिर्फ 3 रन ऊपर है। अब राजेश, मैंने पहले कहा था। ओह क्या बात है भैया, यहाँ फिर से एक बार। लेकिन खिलाड़ी तो मौजूद है, लेकिन जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट। अब देखिए अजय जैसे क्या सिर्फ भागने के लिए गए क्या क्या। अब जिस तरह हमारे भाग मिल्खा भाग, जिन्होंने एक अच्छा कार्य किया था, उसी तरह देखिए दोनों बल्लेबाज भागते हुए। अब देखिए ये लेग ब्रेक गेंदबाज है, तो हमें एक लेग ब्रेक गेंदबाज जिनका अभी अभी निधन हुआ है, ऑस्ट्रेलिया के एक जबरदस्त गेंदबाज शेनवॉन सर, जो कि हार्ट अटैक आने के कारण उनकी मृत्यु हुई, और क्रिकेट का एक हीरा हमारे से छीन लिया गया। क्योंकि टेस्ट क्रिकेट में 2 नंबर का बल्ले गेंदबाज, आप देखिए यहाँ पर। अब 2 सत्ते दर्शाते हुए यहाँ पर मैं अजय के, सॉरी राजेश के लिए जोरदार तालियां भाई, जबरदस्त बल्लेबाजी। आता किशन, यस धन्यवाद डीजे। मात्र किशननी जेवढ्या धावा कुठल्या होत्या, मात्र तेवढ्याच धावा मात्र देतोय।
अब देखिए भाई, हम किसी का रखते नहीं यहाँ पर, कहते हुए किशन। क्या जबरदस्त बल्लेबाजी, हर गेंद फुटबॉल नजर आ रहा है कि क्या राजेश को, क्योंकि हर गेंद पर बड़ा प्रहार। अब देखिए यहाँ पर गरीबी में आटा गीला। अब ये देखिए गेंदबाज ने डाला वाइट। अब देखिए इक्वेशन कुछ इस तरह है, 25 गेंदों पर 23 रनों की जरूरत चहलकर्मी की इस वक्त। देखिए क्या बल्लेबाजी, अब खराब गेंद आती है तो गेंद को पहुंचाया जाता है सीमा रेखा पार। जब अच्छी गेंद आती है तो देखिए यहाँ पर सम्मान भी दिया जा रहा है, और ऐसा सम्मान दिया जा रहा है कि जहां पर 1 रन है वहां पर 2 रन आ रहे। तो थोड़ी सी यहाँ पर देखिए खिलाड़ी भी भावुक होते हुए अब राजेश को कह रहे भाई अब ये मैच जीता के ही जा। अब स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 80 रन। अब सिर्फ 21 रनों की जरूरत किशन ने इस ओवर में। अब किशन ने रन दिए इस ओवर में पूरे 21। अब वो किस नहीं भाई, 21 रन, नहीं तो बोलेंगे 21 दो। तो स्कोर जहां पहुंचा है 21 रन। फेस वॉश यानी पिंपल्सला कारण ठरणारी तो किशन ने यहाँ पर रन दिए पूरे 21 रन। अब देखना है अजय भाई, अब नए गेंदबाज इस वक्त गेंदबाजी मार्ग पर आते हुए साहिल। अब जरूर आपको अपनी टीम को साहिल पे लाना है, किनारे पे लाना है, क्योंकि आपकी नैया अब बीच समंदर में फंस चुकी है। अब वो कार्य देखना है कौन करेगा जो अपनी नैया को साहिल पे लाएगा, क्योंकि नाम ही गेंदबाज का है साहिल। साहिल यानी किनारा, मराठीत काय म्हणतात? किनार, किनारपट्टी। अरे वा वा वा, किनारपट्टी मध्ये आणण्याचं काम। आणि पहा, अब देखिए खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता हुआ। अब देखिए राजेश जिस तरह से स्ट्रोक खेल रहे हैं, अब अजय को भी पता है अब सिर्फ इक्की दुक्की में ही रन आना है। अब जबरदस्त बल्लेबाजी। मैंने पहले ही कहा था राजेश अगर खड़े रहे तो ये मैच राजेश लेकर जाएंगे, और ये मैच अब देखिए सिली मिडॉन यहाँ पर रखा गया एक खिलाड़ी। बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर देखिए, शॉर्ट लेग पर एक खिलाड़ी तैनात है। अब 1 रन आता हुआ, बस स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 82 रन। अब 22 गेंदों पर 19 रनों की जरूरत। अब ये मैच आखिरी ओवर तक जाएंगी क्या नहीं, अब आने वाला गेंदबाज ही तय करेगा, क्योंकि देखिए अब इक्वेशन कुछ आसान बन चुका है यहाँ पर। श्री राम यहाँ पर देखिए अच्छी बल्लेबाजी करते हुए और 1 मैन आर्मी परफॉर्मेंस देता हुआ ये एक लौता ऑलराउंडर बंदा, नाम है राजेश। भाई राजेश का पूरा नाम क्या है? किसी को नहीं पता? आधार कार्ड देखो भाई। ओह क्या बात है भैया, अब गेंद को भेज दिया सीमा रेखा पार। अब देखिए एक बल्लेबाज को तोहफा था, और बल्लेबाज ने दोनों हाथों से इस तोहफे को कबूल किया और कहा और ऐसे 2 तोहफे दो ताकि मैच में जल्दी खत्म करूं। अब 20 गेंदों पर 12 रनों की जरूरत। राजेश देखिए निजी 66 रनों पर खेलते हुए अब शायद आईपीएल में आपको सेलेक्ट किया जाएगा। मुंबई इंडियंस नहीं भाई, महंगी टीम है। नहीं को नहीं ले, गुजरात, गुजरात में आपको खरीदिया। अब किसी के पास पैसे बचे नहीं है भाई। अब देखिए स्कोर बोर्ड यहाँ पर दर्शाता हुआ 90 रन। अब सिर्फ महज 11 रनों की जरूरत। फिर से एक बार भाई राजेश के लिए जोरदार तालियां मैं तो कहूंगा। अब देखिए तालियों की गूंज पूरी मैदान पे यहाँ पर गूंजती हुई। अब साहिल
ओ क्या बात है भैया, अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो। अब देखिए फील्डिंग का जब जिम्मेदारी आती है तो हमें सिर्फ दो तीन नाम ऐसे नजर आते हैं। देखिए सबसे पहले साउथ अफ्रीका के जॉन्टी रोड्स, जडेजा, जड्डू जिन्हें कहा जाता है, युवराज सिंह और मोहम्मद अजरुद्दीन, ये सब दिग्गज खिलाड़ी। अब देखिए फिर से एक बार पावर प्ले। अब देखिए सुमित आए हैं। अब महज 18 गेंदों पर 11 रनों की जरूरत है। अठारह गेंदे 11 रन, 11 गेंदे 11 रन 18 गेंद। ओ लो फुल टॉस गेंद थी, ये देखिए खड़े खड़े वहां पर खेला, खिलाड़ी इस वक्त वहां पर तैनात है। अब स्कोर बोर्ड दर्शाता हुआ 91 रन, 10 रनों की जरूरत सुमित गेंदबाजी मार्ग पर। बेहतरीन गेंद यहाँ पर, देखिए कितने सालों के बाद यहाँ पर बिंदी गेंद आती हुई। आप देखिए ये दूसरा हिट विकेट। अब देखिए अजय वहां पर थोड़े से थक चुके थे, उन्होंने हिट विकेट किया। अब देखिए अजय की जगह लेने के लिए 6 नंबर, अभी किसका होता है मुझे पता नहीं। आईपीएल में जर्सी नंबर 6 किसकी होती है भाई? चहल, युजवेंद्र चहल। रघुनाथ, के लिए गए थे कि किस तरह की पिच थी वो देखने के लिए, ताकि अगली मैच में मैं किस तरह से खेलूं। ओह माय गॉड, यहाँ पर मिस टाइम हुआ है, अच्छा स्ट्रोक वहां पर। आप देखिए यहाँ पर रोहन, अरे भाई खिलाड़ी रोहन है वहां पर, जो जिसने आपके लिए दो रन ज्यादा छोड़े। 7 नंबर, अब देखिए 7 नंबर यहाँ पर कौन मिलेगा भाई? जरूर, क्योंकि दो खिलाड़ी ऐसे हमें नजर आते हैं 7 नंबर जर्सी के, एक तो फुटबॉल से बिलोंग करता है और दूसरा क्रिकेट से। 7 नंबर उधर बताया उसने मेरे को। अब देखिए हाँ, रोहित शर्मा का ना। अब देखिए राजेश का जो जर्सी नंबर है 45, यानी रोहित शर्मा, जरूर 7 नंबर। अब देखिए भाई ये गेंदबाज आपने कहां पर छुपा के रखा था? केबीपी 11,
अब मैं समझ गया इस टीम का किसके ऊपर दारोमदार है। एक ही खिलाड़ी मुझे नजर आ रहा है, वो है राजेश। 6 रनों की जरूरत। ओ बेहतरीन गेंद यहाँ पर, देखिए कोई मौका नहीं है बल्लेबाज को। अब 12 गेंदों पर महज 6 रनों की जरूरत, यानी पर ओवर में 3 रन बनाने होंगे। आपण बघतायत थंडोमल शहाणी सेंटर ऑफ मॅनेजमेंट इग्नाइट कप, सुंदर अशी भव्य दिवस स्पर्धा मात्र आज आपण मुलुंड नगरीमध्ये बघतायत। आणि या ग्राउंडचा विचार केला तर राजे संभाजी मैदान मध्ये हा खेळणारा एक मोठा भव्य दिव्य क्रिकेटचा महाकुंभ मेळा आज लागलाय आणि 4 दिवस मात्र ही स्पर्धा असेल। इग्नाइट कपचं खरोखर कौतुक करावे लागेल। ट्रॉफीचा विचार केला तर आठवण दिली आपल्याला IPL ची जी ट्रॉफी असते पहा, त्याचप्रमाणे मात्र ट्रॉफी आपल्याला दिसतायत। आणि सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत आलेला नवीन गोलंदाज साहिल। 11 चेंडू 6 धावांची गरज। कितना विकेट कितना गया भाई इन लोग का। अब देखिए 5 विकेट का यहाँ पर पतन हो चुका है श्री राम 11 का। अब राजेश जैसा वन मैन आर्मी वहां पर खेलता हुआ, चलता है भाई चलता है, आ जाओ। अब 11 गेंदे 6 रन। ओहो स्लॉक स्वीप यहां पर। अब गेंद जा रही है सीमा रेशा पार, जमीन को आग लगाता हुआ ये स्ट्रोक। गेंद हो गई रफू चक्कर मैदान के बाहर। 1 2 का 4 4 रन। अब महज 2 रनों की जरूरत भाई। अब देखिए राजेश के लिए फिर से एक बार जोरदार तालियां। 72 रन पर खेलते हुए। ओ देखिए, और ये मैच खत्म। कांग्रेचुलेशन श्री राम। इथं मात्र आता KBC 11चं मात्र कौतुक करावं लागेल। तुम्ही आलात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतलात सर। पुढच्या वर्षी पुन्हा एकदा तुम्हाला मात्र या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे आणि अजून चांगलं सुद्धा खेळ मात्र तुम्हाला करायचा आहे। कारण आपण जर राजेशचा विचार केला तर तुमचा कर्दनकाल जो फलंदाज ठरला तोच मात्र राजेश पुन्हा एकदा राजेशसाठी